नमस्कार. हा व्हिडिओ मी समस्त शिक्षकांनी बघावा यासाठी बनवत आहे. शिक्षकांनीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स वापरून त्यांच्या शिकवण्याच्या रोजच्या कामामध्ये याचा कसा वापर करता येईल याबद्दल या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स वापरण्यासाठी तुम्हाला प्रोग्रॅमिंग किंवा कोडिंग यायची बिलकुल गरज नाही. तुमच्या साध्या मोबाईलवरून, इंटरनेट असलेल्या लॅपटॉप, संगणकावरून किंवा टॅबलेटवरून तुम्ही ह्या टूल्सचा आस्वाद घेऊ शकता आणि हे टूल्स वापरून तुमचं रोजचं दैनंदिन काम अजून उत्तम कसे करू शकाल याकडे आपण या व्हिडिओमार्फत लक्ष देऊयात. आजच्या युगात काळातील विद्यार्थ्यांसाठी जेव्हा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल गप्पा मारतो आहे तेव्हा हे लक्षात घेऊयात की आजचा हा जो सगळा विद्यार्थी वर्ग आहे यांना दिसलेल्या गोष्टी जास्त लक्षात राहतात वाचलेल्या गोष्टींपेक्षा. आता हे चांगलं आहे का वाईट आहे या विवादात मी पडत नाही, पण जर त्यांना त्या पद्धतीने जर शिकवलं तर त्यांच्या लक्षात राहणार असेल तर मग आपण आपली शिकवण्याची पद्धत थोडीशी बदलायची का या बाजूकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करतो आहे. अर्थात एखादा विषय शिकवत असताना नुसता तो फळ्यावर लिहिण्याऐवजी जर त्याच्याबद्दलच्या जर काही PPTs मी बनवू शकलो आणि त्या प्रेझेंटेशन्स जर मी विद्यार्थ्यांना दाखवू शकलो तर त्याचा नक्कीच फायदा होईल. जर ते प्रेझेंटेशन्स विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकलो तर त्याची या विषयाची किंवा त्या विषयातल्या एका टॉपिकची उजळणी करतानाही विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. आता मुद्दा येतो की ही प्रेझेंटेशन्स बनवायची कशी. आम्हाला तर काही बाकी रोजच्या कामांमध्ये तितका वेळ मिळणार नाही आणि रोज प्रत्येक तासासाठी वेगवेगळं प्रेझेंटेशन आणायचं कुठून. मग ह्यासाठी मित्रांनो इथे आपल्याकडे टोमसारखं एक टूल आहे किंवा स्लाइड्स AI सारखं एक टूल आहे की जे वापरून तुम्हाला हव्या असलेल्या विषयांमधली प्रेझेंटेशन्स आणि तुम्हाला हव्या असतील त्या भाषांमधली प्रेझेंटेशन्स बनवता येतात. म्हणजे पायथागोरस थेरमवरचं मराठीतलं प्रेझेंटेशन देखील मी या टूल्सवरनं बनवू शकतो. आता हे प्रेझेंटेशन बनवून झाल्यावर जवळपास मी म्हणेन 70% प्रेझेंटेशन हे ज्याच्यातनं बनेल ते तुम्हाला वापरता येण्याजोगं असेल. पण उरलेल्या 30% तुम्हाला तुमचे काही मुद्दे असतील, तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीनुसार जर त्याला काही जर बदल करायचे असतील तर ते तुम्ही अगदीच करू शकता. तुम्हाला एडिट करता येईल अशा स्वरूपाचं हे प्रेझेंटेशन असतं. ह्या प्रेझेंटेशन्सद्वारे तुम्हाला तो मुद्दा लोकांपर्यंत पोचवणं ह्यासाठी ह्याचा नक्कीच फायदा होईल. आता भाषांसारखा विषय जर तुम्ही शिकवत असाल तर त्यातले काही व्याकरणासारखे नियम असतील किंवा तुम्हाला त्या भाषेची गोडी लागण्यासाठीच्या काही गोष्टी मुलांपर्यंत पोचवायच्या असतील तर देखील ह्या प्रेझेंटेशन्सचा वापर तुम्ही इथे करू शकता. एखादी गोष्ट विज्ञानासारखी एखादी गोष्ट तुम्ही शिकवत असाल किंवा एखाद्या तांत्रिक विषय तुम्ही शिकवत असाल तर ती समजण्याला अवघड असेल, जे मला दिसतच नाही, जे मला इमॅजिन करावं लागेल, अशा गोष्टी जर तुम्ही या प्रेझेंटेशनच्या मार्फत दाखवल्या तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत अतिशय उत्तमरित्या पोचतील आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाही होईल. दुसरं आहे की विविध पद्धतीने तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या असाइनमेंट्स जर स्वरूपात किंवा डिजिटल स्वरूपात जर येणार असतील तर ग्रेडस्कोप नावाचं एक AI टूल वापरून तुम्हाला ह्या असाइनमेंट AIच्या मार्फत तपासून देखील मिळू शकतात. ग्रेडस्कोपवरती तुम्ही जसं विद्यार्थी एखादी असाइनमेंट बनवायला एखादी गोष्ट करायला AI वापरू शकता तसं तुम्ही ती चेक करायला देखील AI वापरू शकता. त्याच्यासाठी ग्रेडस्कोप नावाचा अतिशय उत्तम टूल तुमच्यासाठी त्याचं तुम्ही करू शकता. EPT EPT नावाचं एक टूल आहे. हे टूल वापरून तुम्ही एखाद्या विषयावरचे प्रश्न किंवा MCQs तयार करू शकता. ते EPTवरनं आपल्याला हव्या त्या विषयाच्या MCQs आणि प्रश्न बनवता येतीलच आणि EPTचा वापर करून आपल्याला हेही बघता येतं की ह्या विषयावरती विविध ठिकाणी वापरलेल्या किंवा विविध फॅकल्टीजनी बनवलेल्या प्रश्नांचा आधार घेऊन तुम्ही नवीन प्रश्न, नवीन MCQs याच्यातनं बनवू शकता. वेळोवेळी तुम्हाला एखादा विषय शिकवत असताना किंवा त्या विषयावरती एखादं रिसर्च आर्टिकल लिहित असताना त्याच्याबद्दल संबंधित अतिशय मुळापर्यंत जाऊन खोलात जाऊन त्या विषयाचा अभ्यास करावा लागतो, त्याचा रिसर्च करावा लागतो.
वेळेचा अभाव लक्षात घेता इथे रिसर्च करण्यासाठी कॉन्सन्सस किंवा एलिसेट नावाची 2 टूल्स मी तुम्हाला इथे सजेस्ट करतो आहे. ही टूल्स वापरून जगभरात त्या विषयावरती जिथे कुठे रिसर्च झाला आहे त्याच्याबद्दलची एक समरी, त्याच्याबद्दलची एक माहिती, मजकूर तुम्हाला तपशीलवारपणे इथे मिळू शकतो. त्या रिसर्चमध्ये काय त्यांनी मांडणी केली, तुमच्या रिसर्चमध्ये तुम्ही काय वेगळं करताय, हा देखील अभ्यास तुम्हाला इथे करता येईल. गुगल पेटंट्स नावाचं एक मी तुम्हाला टूल इथे सांगतो आहे की जे वापरून जगातल्या कुठल्या विषयामध्ये अवेलेबल असतील असे पेटंट्सची यादी तुम्हाला दिसते. सो तुम्हाला जर एखाद्या विषयामध्ये नवीन काही सुचलं असेल तर ते पेटंट कोणी तयार केलं आहे का, त्याच्यासाठी कोणी पेटंटसाठी ॲप्लिकेशन केली आहे का, हे देखील तुम्हाला इथे जाणून घेता येईल. क्युरीपॉड CURIPOD हे पुढचं टूल. क्युरीपॉडमध्ये एखाद्या विषयातली क्युरिओसिटी विद्यार्थ्यांची कशी जागृत करायची यासाठीचे विविध पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला शिक्षकांसाठी विविध उपाय काय काय वापरता येतील जेणेकरून एखाद्या विषयातली क्युरिओसिटी विद्यार्थ्यांची कशी निर्माण होईल याबद्दलची माहिती तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर मिळेल. उदाहरणादाखलच बोलायचं झालं तर क्युरीपॉडमध्ये एक उत्तम ग्रॅव्हिटेशनल म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या बद्दल दिलेली एक अतिशय उत्तम गोष्ट मी वाचली की एक शिक्षक गुरुत्वाकर्षण शिकवत होते आणि त्यांना हे फार अवघड जात होतं विद्यार्थ्यांना सांगणं की विविध प्लॅनेट्सवरती गुरुत्वाकर्षण कसं वेगवेगळं आहे. तर त्यांनी अतिशय उत्तम एक गोष्ट त्याच्यात दिली की शिक्षक एक मोबाईल गेमबद्दल विद्यार्थ्यांशी बोलू लागतात. पहिल्या मोबाईल गेमच्या पहिल्या लेवलमध्ये आहे की तुम्ही अमुक एका ठिकाणी आहात, तिथे तुम्हाला बॉल वर टाकायचा आहे, तो खाली यायला लागणारा वेळ वेगळा आहे, तर तो मुलगा कसा इकडे तिकडे पळत तो बॉल कॅच करतो. दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला तो बॉल थोडासा कमी वेगाने येतो, तर मुलगा कसा सहज इकडे तिकडे जाऊन बॉल कॅच करतो. तिसऱ्या ठिकाणी गेल्यावर तो बॉल वर टाकल्या टाकल्या लगेच खाली येत असतो हे, आणि तो कसा इकडे तिकडे मुलगा पळापळ होते, त्याला ते कॅच घ्यायला कसं अवघड जातं, याबद्दलची एक अतिशय उत्तम गोष्ट त्या प्लॅटफॉर्मवर दिलेली होती. आणि ही गोष्ट ज्या क्षणी संपते, मुलांना अर्थात त्या गोष्टीमध्ये गुंतून मुलं राहिलेलीच असतात, पण ज्या क्षणी ही गोष्ट संपते त्या क्षणी मुलांच्या मनात चटकन एक प्रश्न येतो की असं का घडलं, तिन्ही ठिकाणी बॉल वरनं खाली यायला वेळ कमी किंवा जास्त का लागला, आणि तिथे तो शिक्षक गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हा विषय तिथे मांडतो. हे असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला या क्युरीपॉडच्या मार्फत मिळू शकतात जेणेकरून विद्यार्थ्यांचं लक्ष त्या विषयाकडे कसं वाढवून घ्यावं, त्यांना त्या विषयाकडचं आकर्षण वाढावं, यासाठी काय करता येईल असे पर्याय तुम्हाला या क्युरीपॉडवरती मिळतील. क्युरीपॉडनंतर पुढचं टूल आहे कॉग्नी COGNII. तुम्हाला असं जाणवलं असेल की तुमच्या समस्त वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळा आहे. काही जणांचा स्वभाव वेगळा आहे, काहींना लिहिलेलं आवडतं, काहींचं कौतुक केलेलं आवडतं, काहींचं कौतुक केलेलं आवडत नाही. विविध स्वभावाचे विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला फीडबॅक देण्यासाठी कशा पद्धतीने फीडबॅक दिला की तो त्या विद्यार्थ्याला उपयुक्त राहील, त्याला तो जास्त पटेल, त्याच्या मनाला तो जास्त भिडेल, याचा अभ्यास करण्यासाठी कॉग्नी हे टूल वापरू शकता. प्रत्येक विद्यार्थ्याबद्दलची माहिती तुम्ही त्याच्यात जर दिलीत तर त्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीने तुम्ही ग्रूम केलं, त्याला विद्यार्थ्याला कशा पद्धतीने तुम्ही काही सल्ले दिलेत, तर त्याला काय जास्त आवडेल, त्याला काय जास्त भावेल, याबद्दल या कॉग्नीचा वापर सर्रास केला जातो. शेवटची काही 2 टूल्स वापरत असताना तुम्हाला मी विझिओ WISIO किंवा टेक्स्टिल TEXTI या 2 टूल्सबद्दल मी बोलेन. विझिओ किंवा टेक्स्टी ही तुम्हाला एखादा रिसर्च पेपर लिहिण्यासाठी मदत करणारी ही टूल्स आहेत. तुम्हाला एखाद्या विषयावरचा रिसर्च पेपर, केस स्टडी किंवा थिसिस लिहायचा असेल तर ह्या टूल्सचा वापर तुम्ही करू शकता. ही टूल्स तुम्हाला एखाद्या विषयाबद्दलची मुद्देसूद मांडणी करण्यासाठी मदत करतील. अर्थात ती केलेली मांडणी प्लॅगरिझम फ्री आहे का हे तुम्ही टर्नटिन नावाच्या एका टूलवरनं चेक करू शकता. आता ह्याच्यावर होईल काय, समजा तुमच्यापैकी काही जण PhD करत असतील किंवा MAd करत असतील, या ठिकाणी तुम्हाला जे रिसर्च करावं लागतं, ह्याच्या ठिकाणी तुम्हाला जे रिसर्च पेपर किंवा थिसिस लिहायचे असतील, त्यामध्ये तुम्हाला या AI टूलचा नक्की वापर होईल.
मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला एकदा सगळ्यांना मनापासून कळकळीची विनंती करतो की ही टूल्स तुम्ही वापरून बघा. ही टूल्स वापरायला पुन्हा एकदा सांगतो की कुठल्याही कम्प्युटर लँग्वेज माहिती असण्याची किंवा प्रोग्रॅमिंग माहिती असण्याची अजिबात गरज नाही. ही वापरून बघा. ह्या टूल्सची मजा तुम्हाला येईल. तुमचा बऱ्यापैकी वेळ वाचायला लागेल आणि तो वेळ तुम्ही सत्कारणी लावू शकता. तुमच्या शिकवण्याच्या पद्धती बऱ्या करण्यासाठी, तुमचे संस्कार त्या झालेल्या टूल्स मधनं आलेल्या कंटेंटवरती टाकण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या शिकवण्याची उंची अजून वाढवायला ही टूल्स नक्की मदत करतील अशी मला खात्री आहे. थँक्यू.